सुमितच्या आईचा मृत्यू झाल्यावर त्याच्या सावत्र आईने सुमितवर आरोप केला की सुमितने तिच्या मुलीवर जबरदस्ती केली होती, जेणेकरून त्याचे वडील त्याला घरातून हाकलून देतील आणि सर्व संपत्ती आपल्या मुलीकडे येईल. सुमितच्या वडिलांना हे कळताच त्यांनी सुमितला बेदम मारहाण केली आणि पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात नेले. तिथे न्यायालयाने 17 वर्षाच्या सुमितला फाशीची शिक्षा सुनावली. त्याला फाशीच्या शिक्षेचे आदेश दिले गेल्यावर 2 आठवड्यानंतर सुमितला फाशी दिली जात असताना त्याची सावत्र आई आणि तिच्या मुलीला खूप आनंद होत होता. पण तेव्हा सुमितच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच निघून गेली. कारण त्याचे वय बघा आणि त्याचे कर्तृत्व बघा. याच्याकडे पाहिल्यावर कोण म्हणेल की हा 17 वर्षांचा मुलगा अशा घाणेरड्या गोष्टी करू शकतो. या वयातील मुलं खेळात गुंतलेली असतात. पण तू शेवटी काय कारण होतं म्हणून तू हे सगळं करायला लागलास? तुझे मित्र तुझ्यापेक्षा मोठे होते की तुझ्या घरचे वातावरण असे विचित्र होते ज्यामुळे तू एवढं मोठं पाप केलंस? वार्ताहर मृणाली 17 वर्षांच्या सुमितची चौकशी करत होती. अशा प्रकारे प्रश्न विचारून त्याचा व्हिडिओ बनवला जात होता. सुमित तुरुंगाच्या सळ्यांना पकडून मान खाली घालून उभा होता. यावेळी त्याला अनेक प्रश्न विचारण्यात आले पण तो काहीच बोलत नव्हता. असे अनेक प्रश्न होते ज्यांची उत्तरं मृणालीला हवी होती. पण तेव्हा तो मुलगा काहीच बोलला नाही. तेव्हा ती म्हणाली की तू जेव्हा हे कृत्य करत होतास तेव्हा तुला लाज वाटली नाही आणि आता हे सांगताना लाज का वाटत आहे? असे बोलत ती त्याचा अपमान करू लागली. अशा 1-2 गोष्टी ऐकवून रिपोर्ट बनवून रिपोर्टर मृणाली निघून गेली होती. 17 वर्षाच्या सुमितने स्वतःची सावत्र बहीण रियाची इज्जत लुटल्याचा अहवाल तयार करण्यात आला होता. या अहवालामुळे प्रत्येकाला त्याच्याबद्दल तिरस्कार वाटू लागला. हा 17 वर्षांचा मुलगा असे घाणेरडे कृत्य करू शकतो याची कल्पनाही कोणी केली नसेल. सुमित 17 वर्षांचा असला तरी त्याचे शरीर भरलेले होते आणि तो त्याच्या वयापेक्षा मोठा दिसत होता. त्याचे निरोगी शरीर आणि शरीराची रचना अशी होती की वयाच्या 17व्या वर्षीही तो 20-21 वर्षांचा असेल असा दिसत होता. आता वार्ताहर निघून गेली होती पण सुमित एक कोपऱ्यात बसला होता. तो ज्या तुरुंगात हजर होता त्या तुरुंगात त्याच्यासारखी अनेक मुलं हजर होती पण ती सगळी त्याच्यापासून दूर बसली होती. ते सर्वजण त्याच्याबद्दल वाईट बोलत होते. त्याला तिथे येऊन 1 आठवडा उलटून गेला होता आणि हा आठवडा एखाद्या भयानक स्वप्नापेक्षा कमी नव्हता. त्याने तुरुंगामध्ये एक शब्दही उच्चारला नाही. रात्री सगळे झोपायला गेले की सुमित एक ठिकाणी बसून रडत असे. मग त्याला त्याच्या आईची आठवण यायची तेव्हा तो अजूनच जास्त रडायचा. कारण त्याला मनातून असे वाटत होते की आपली आई जिवंत असती तर आज हे सगळं त्याच्यासोबत घडलंच नसतं. आठवडाभरानंतर त्याला फाशी दिली जाईल अशी भीतीही त्याला वाटत होती. ज्या गुन्ह्याबद्दल त्याने स्वप्नातही विचार केला नव्हता त्याला तो गुन्हा केला अशी तक्रार दाखल करून त्याला जेलमध्ये ठेवण्यात आले होते. असेच किती दिवस रडून आणि न झोपता काढणार म्हणून आज सुमित नुकताच झोपायला अंथरुणावर गेला होता. तेव्हा त्याच्यापेक्षा वयाने मोठी काही टपोरी गुन्हेगार मुलं तिथे आली आणि दुसऱ्या क्षणी त्याची कॉलर पकडून त्याला अंथरुणावरून ढकलण्यात आले. त्यातला एक मुलगा म्हणू लागला की इथला भाई आहे मी, अंथरुणावर मी झोपणार, तू तिकडे जा, जाऊन जमिनीवर झोप. कोणाशीही वाद न करता सुमित एक बाजूला बसला. त्याच्या कपाळावर अजूनही अनेक जखमा होत्या कारण सुरुवातीला त्याचा गुन्हा कबूल करण्यासाठी त्याच्यावर दबाव टाकण्यात आले होते. त्याला मारहाण करण्यात आली होती. त्यामुळे भीतीपोटी त्याने स्वतःहून आपल्या सावत्र बहीण रियाची इज्जत धोक्यात आणल्याची कबुली दिली. पण तो एवढा सरळ साधा होता की त्याला माहित सुद्धा नव्हते की त्याने काय गुन्हा केला आहे. सर्वांचा मार खायला लागू नये म्हणून सुमितने गुन्हा कबूल केला. त्यासाठी कोर्टाने सुद्धा त्याला फाशीची शिक्षा सुनावली होती. या सर्व गोष्टींवर सुमितचे वडील काही बोलत नव्हते किंवा त्याची सावत्र आई सुद्धा पुढे येऊन त्याला मोठ्या मनाने माफ करत नव्हती. फाशीची शिक्षा होणार याची भीती दिवसेंदिवस सुमितच्या चेहऱ्यावर दिसत होती. सुमित विनाकारण या गुन्ह्याचा शिकार झाला होता. तुरुंगामध्ये ना व्यवस्थित जेवण मिळत होते ना झोपण्यासाठी शांत जागा मिळत होती. तुरुंगामध्ये सुमितला जनावरांसारखी वागणूक मिळत होती. सुमित सोबत तुरुंगामध्ये जी अन्य मुलं होती ती सुमितला सारखे घालून पाडून असे बोलून हिणवत असायची की आम्ही तरी फक्त चोरी केली आणि तुरुंगात आलो आहोत, तू तर तुझ्या बहिणीसोबत असे कृत्य केलेस. सावत्र असली म्हणून काय झालं, ती तुझी बहीण होती, तू तर तुझ्या बहिणीच्या इज्जतीलाच हात घातलास. तुझ्यासारख्याला तर चपलाने बांबूने मारून खिमा बनवायला पाहिजे आणि तो खिमा कुत्र्यांना खायला दिला पाहिजे. एवढं बोलून सर्वजण मिळून सुमितला मारू लागले.
सर्वांच्या या झटापटीत सुमितच्या नाकातून रक्त वाहू लागले. तुरुंगामधील हवालदार सुद्धा हे सर्व दृश्य पाहून लांब बसला, कारण त्यालाही सुमितने केलेल्या गुन्ह्याचा राग आला होता. जेव्हा हवालदाराला सुमितची थोडीशी दया आली, तेव्हा त्याने तुरुंगातील बाकीच्या मुलांना बाजूला केले आणि एखाद्या निर्जीव वस्तूसारखे सुमितला खेचत खेचत एक बाजूला आणले आणि त्याच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडले, जेणेकरून तो शुद्धीवर येईल. जर शुद्धीवर आलाच नाही तर त्याला तुरुंगाच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागेल. पण सुमित शुद्धीवर आला. सुमितला भरपूर जखमा झाल्या होत्या आणि तो रडत होता. सुमितच्या आईचा ज्या दिवशी मृत्यू झाला तो दिवस त्याला अजूनही आठवत होता. सुमितच्या आईचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. त्याच्यानंतर त्याच्या वडिलांनी सुमितचा सांभाळ करण्यासाठी आणि घराची जबाबदारी सांभाळणारी कोणीतरी व्यक्ती घरात असावी म्हणून सुमितच्या वडिलांनी दुसरे लग्न केले होते. सुमितला ते दिवस आठवत होते जेव्हा त्याचे वडील त्याच्यासाठी काहीही करू शकत होते. सुमितवर त्याच्या वडिलांचा एवढा जीव होता की सुमित पुढे त्यांना सर्व काही शून्य दिसत होते. त्याची काळजी घेण्यासाठी सुमितच्या वडिलांनी दुसरे लग्न करून सावत्र आईला घरी आणले होते. लग्न करून जेव्हा सुमितची सावत्र आई त्याच्या वडिलांच्या रूम मध्ये बसली होती, तेव्हा सुमित आणि सुमितचे वडील आत आले. रूम मध्ये येता सुमितच्या सावत्र आईला सुमितचे वडील म्हणाले की हा माझा मुलगा सुमित. सुमित हा फक्त माझा मुलगा नसून तो माझा जीव की प्राण आहे. सुमित पुढे मला या जगात काहीही प्रिय नाही. जर आपल्या दोघांमध्ये संबंध चांगले राहावे असे तुला वाटत असेल तर तू सुमितचा सांभाळ अगदी जीव लावून कर. हे सर्व ऐकून सुमितच्या सावत्र आईला राग आला होता, पण ती हसत हसत म्हणाली, तुम्ही चिंता करू नका. रिया जशी माझी मुलगी आहे त्याप्रमाणे सुमित सुद्धा यापुढे माझा मुलगाच आहे. वास्तविक सावत्र आईचे हे दुसरे लग्न होते आणि तिला पहिल्या लग्नापासून एक मुलगी होती. तिच्या मुलीचे वय त्यावेळी 16 वर्ष होते. त्या रात्री सावत्र आईने सुमितच्या वडिलांना सांगितले की ती दोन्ही मुलांची मनापासून काळजी घेईल. काही दिवस तिने दोन्ही मुलांना समान वागणूक दिली. वडिलांशी आणि भावाशी चांगले व आदराने वागले पाहिजे असे तिने आपल्या मुलीलाही समजावून सांगितले होते. पण सुमित हा निरागस आणि सरळ साधा सर्वांचे म्हणणे ऐकणारा मुलगा होता. आईच्या सान्निध्यात तो थोडासा खोडसाळपणा करायचा, पण आईच्या मृत्यूनंतर तो पूर्णपणे शांत झाला होता. त्याचा स्वभाव इतका बदलला होता की काही काम असेल तरच तो बोलायचा, नाहीतर तो ना मित्रांसोबत खेळायचा, ना घराबाहेर जायचा, ना कुठे फिरायला जायचा. पण तो त्याचा संपूर्ण वेळ खोलीत बसून अभ्यासात घालवायचा. या उलट रिया ही अतिशय हट्टी आणि वाईट वर्तन करणारी मुलगी होती. प्रत्येक वेळी ती आईला काही ना काही विनंती करायची, कारण ती जोपर्यंत तिच्या मामाच्या घरी होती तोपर्यंत तिला तिच्या आवडीचे काहीही खायला प्यायला मिळाले नव्हते. तिच्या आवडीचे कपडे सुद्धा तिला घालता येत नव्हते. पण आता तिचे असे म्हणणे होते की आई, तुझे तर दुसरे लग्न झाले आहे, तुला आता नवराही भेटला आहे, निदान आता तरी तू रोज माझ्या आवडीचे जेवण बनवून मला दे, मला नवीन नवीन कपडे आणून देत जा. रियाचे इतके सर्व बोलणे ऐकून तिच्या आईने तिला खडसावून सांगितले की तू तुझ्या जिभेवर ताबा ठेव. सुमित किती चांगला मुलगा आहे हे तुला दिसत नाही का? सुमित कधीही कुठल्याही गोष्टीसाठी हट्ट करत नाही. तू सुद्धा सुमित सारखं राहण्याचा प्रयत्न कर. मी विद्वान नसून घटस्फोटीत आहे हे इथे तुझ्या दुसऱ्या वडिलांना समजले तर काय अनर्थ ओढवेल कुणास ठाऊक. तिथेही तुझ्या आणि माझ्या या कृत्यांमुळेच तुझ्या खऱ्या वडिलांनी आपल्याला त्यांच्या सोबत ठेवण्यास घरी नकार दिला. ही गोष्ट तुला सुद्धा चांगलीच माहित आहे. त्यामुळे तू इथेही तशीच वागलीस आणि मला तसेच वागायला भाग पाडलेस तर काय होईल कुणास ठाऊक. त्यामुळे तुर्तास तू आपल्या मर्यादित राहा. रिया ही काही वेळ गप्प राहिली, पण निरागस प्रेमळ शांत सुमितला पाहून ती नेहमी हसत राहायची. सुमित त्या दिवशी त्याचा अभ्यास करत होता. ते पाहून रिया त्याला त्रास देण्याची संधी शोधू लागली. त्याला ना रियामध्ये रस होता ना त्याच्या सावत्र आईमध्ये. अभ्यास करता करता सुमितला थोडे पाय मोकळे करावे असे वाटले. तेव्हा तो उठून रूमच्या बाहेर गेला. तेव्हा रियाने रूम मध्ये जाऊन सुमितच्या गृहपाठाची पाने फाडून कचरा कुंडीत फेकून दिली. जेव्हा सुमित पाय मोकळे करून परत त्याच्या रूम मध्ये आला तेव्हा त्याच्या अभ्यासाचे पुस्तक बघून तो घाबरला. तो म्हणाला की आत्ताच मी एवढ्या मेहनतीने अभ्यास केला होता, माझे ते पुस्तक आणि काही वेळापूर्वी केलेला माझा गृहपाठ. त्याचा आवाज ऐकून सावत्र आई ही त्याच्या रूम मध्ये आली. ती विचारू लागली की काय झालं, तुझं पुस्तक कुठे असे कसे जाऊ शकते? इथे मांजर किंवा माकड थोडे होती की इथून उडी मारून दुसऱ्या ठिकाणी जायला. या सर्व पुस्तकांमध्ये शोध, या पुस्तकांमध्येच कुठेतरी गृहपाठ केला असशील. पण सुमित पूर्णपणे घाबरला होता. सुमितने सर्व पुस्तकं शोधली पण त्याने लिहिलेला गृहपाठ कुठे सापडत नव्हता.
पुढच्या क्षणी सुमित म्हणाला की माझ्या पुस्तकांमधील गृहपाठाची पाने कोणीतरी फाडली आहेत. हे ऐकून सावत्र विचारू लागली की माझ्यावर आरोप करून तुला काय म्हणायचे आहे. पुढच्या क्षणी सुमितला रिया दिसली. तो म्हणाला, हो, फक्त रिया इथे हजर होती. हो ना हो, हे फक्त रियाचेच काम आहे. तो एवढं बोलताच जणू रियाला लढण्याची संधीच हवी होती. ती उठली आणि भांडायला लागली की काही काय बोलतोयस, मला काय गरज आहे, विनाकारण मी तुझ्या गृहपाठाची पाने का फाडू. तू माझ्यावर मुद्दामून आरोप करू नकोस. त्यावेळी सुमितचे वडीलही घरी आले. हा सगळा प्रकार त्यांच्या लक्षात आल्यानंतर ते म्हणू लागले की हे खरे आहे की सुमितने केलेल्या गृहपाठाची पाने कोणीतरी फाडली आहेत. याचा अर्थ हे कृत्य कोणीतरी केलेच आहे. मग स्वतः सुमितने मेहनतीने त्याचा गृहपाठ पूर्ण केला होता, त्यामुळे तो स्वतःहून पाने फाडू शकत नाही. मात्र जे व्हायचं ते झालं. आता वाद किंवा कोणावर शंका नको. शेवटी सुमितने रात्रभर जागे राहून पुन्हा स्वतःच्या हाताने गृहपाठ पूर्ण करत होता, कारण त्याला दुसऱ्या दिवशी शिक्षकांकडून गृहपाठाची तपासणी करून घ्यायची होती. यानंतर रिया इतकी हट्टी झाली होती की सुमितला आवडलेली प्रत्येक गोष्ट खराब झालेली असायची. म्हणजे एखादा चांगला आवडणारा शर्ट असेल तर तो एकतर फाटलेला किंवा इस्त्री करताना जळालेला असायचा. आता सुमितला खात्री झाली होती की हे सर्व रियाचेच कारनामे आहेत, कारण रिया त्याचा द्वेष करू लागली होती आणि त्याच्या गोष्टी बिघडवू लागली होती. एके दिवशी त्याने रियाला त्याच्या शाळेच्या गणवेशावर रंग लावताना रंगेहात पकडले होते. तेव्हा त्याला खूप राग आला होता. तो म्हणाला, आता मी बाबांकडे तुझी तक्रार करेन. तू मर्यादा ओलांडली आहेस. आतापर्यंत माझं जे काही नुकसान झालं आहे त्यात तुझाच हातखंडा आहे. मला आता सर्व माहित झालं आहे. मी तुला कधीही सोडणार नाही. त्या दिवशी सुमितचे वडील जेव्हा घरी आले तेव्हा सुमितने वडिलांकडे तक्रार केली. रिया माझा द्वेष करते आणि ती माझ्याशी वाईट वागते. जेव्हा सुमितच्या वडिलांनी रियाला रागाने विचारले तेव्हा रियाने मान खाली घातली. यानंतर सुमितच्या वडिलांनी रियाच्या आईचा आणि मुलीचा खूप अपमान केला आणि म्हणाले की जर तुम्ही माझ्या मुलाला पुन्हा त्रास दिला तर बघा मी तुमच्या सोबत काय करेन. तुझ्या आईशी माझं नातं संपवून तुला या घरातून हाकलून देण्यास मला एक सेकंदही लागणार नाही. तुम्हाला माहित आहे ना, माझी सगळी संपत्ती ही माझ्या मुलाची आहे. माझ्याकडे पुन्हा अशी तक्रार आली तर माझ्यापेक्षा वाईट कोणीच नाही. तेवढ्यात सुमित त्याच्या खोलीत गेला. रिया आणि तिची आईही खोलीत गेले. मात्र काही वेळाने रिया आणि तिची आई खोलीतून बाहेर येऊन रडत होत्या. रडत रडत दोघीही सुमितकडे गेल्या आणि त्याच्या पाया पडून म्हणू लागल्या की आम्हाला माफ कर, आमची चुकी झाली आहे, आम्ही तुझ्यावर अन्याय केला आहे. सुमितची सावत्र आई आता त्याला समजावत होती. हवं तर मी रियाला खूप मारेन, तुझी इच्छा असेल तर मी रियाला हॉस्टेलवर पाठवेन. सावत्र आई आणि रियाला पाया पडताना पाहून सुमित मागे सरकला. त्याने त्यांना उठवले आणि म्हणाला की हे सर्व करू नका, मी तुमचा मनापासून आदर करतो, फक्त माझ्या बाबतीत ढवळाढवळ करू नका, मला ते आवडत नाही. खेळणे आणि गंमत करणे हे काही प्रमाणातच योग्य आहे, पण काय माहित रियाला माझं नुकसान करण्यात कोणता आनंद मिळतो. असो, सुमितने त्या दिवशी त्या दोघींना माफ केले. यानंतर रियाची वागणूक सुमित सोबत सुधारली होती, तर त्याची सावत्र आईही त्याची काळजी घेऊ लागली होती. आपल्या सावत्र आई आणि सावत्र बहिणीच्या वागण्यात अचानक झालेला बदल पाहून सुमितला अस्वस्थ वाटू लागले. हे अचानक कसे बदलू शकतात. असेच काही आठवडे निघून गेले. घरात शांतता पसरली आणि सुमितचे वडीलही आनंदी झाले. त्यामुळे बायको आणि सावत्र मुलगी रियासोबत त्यांची वागणूक चांगली झाली होती. ते सुमितसाठी जे काही आणतात ते सर्व रियासाठी आणायचे. पण आता ही गोष्ट रिया आणि तिच्या आईच्या मनाला खटकायला लागली होती की संपूर्ण संपत्तीचा मालक सुमितच असणार आहे. या मालमत्तेत रियाचा वाटा तिच्या वाट्याला यावा असा काही मार्ग निघाला तर बरे होईल. शर्ते शेवटी तीही या घरातीलच आहे. एवढ्या मोठ्या उद्योगपतीची ती मुलगी होती. रिया वयाने लहान असली तरी ती लालचीपणात आईवर गेली होती. चांगले कपडे, मेकअप, खाऊ आणि हातात पैसा असावा हीच जणू तिची पहिली इच्छा होती. मग आई आणि मुलगी दोघींनी मिळून जो खेळ रचला तो कोणाच्याही कल्पने पलीकडचा होता. एके दिवशी सुमित त्याच्या खोलीत बसून अभ्यास करत होता. सकाळी त्याचा पेपर होता, त्यामुळे मन लावून तो अभ्यास करत बसला होता. तेव्हा त्याची सावत्र आई त्याच्यासाठी बदाम पिस्त्याचे दूध घेऊन आली आणि सुमितला म्हणाली की बाळा, सुमित किती अभ्यास करणार, हे घे दूध घे आणि पिऊन टाक. तेव्हा सुमितला त्याच्या आईची मेहरबानी समजू शकले नाही. तो सुद्धा अभ्यासात व्यस्त होता, म्हणून त्याने दुधाचा ग्लास घेतला आणि प्यायला. मग रिकामा ग्लास बाजूला टेबलावर ठेवला. त्यानंतर जागेवर बसून त्याने पुन्हा पुस्तकात डोकावून पाहिल्यावर त्याला सर्व काही अस्पष्ट दिसू लागले. लिहिलेले शब्द पुन्हा पुन्हा दिसू लागले. त्याला भान हरवून बसल्यासारखं वाटत होतं. काही वेळाने सुमित बेशुद्ध झाला.
तो आता गाढ झोपेत गेला होता. सुमित झोपताच त्याच्या सावत्र आईने रियाला सुमितच्या रूम मध्ये पाठवले आणि नंतर तिचे कपडे फाडले. तिच्या तोंडावर खोट्या जखमांच्या खुणा केल्या, केस विस्कटले होते, डोळ्यात ग्लिसरीन टाकले होते जेणेकरून अश्रू खरे असल्यासारखे वाटावे. सुमितचे वडील याची वेळ असल्याने रियाची आई स्वतः शेजारी गेली. सुमितच्या वडिलांच्या गाडीचा हॉर्न ऐकून सावत्र आई ही घराच्या दिशेने आली. मी शेजारच्या प्रमिलाच्या घरी गेली होती असे ती स्वतः सुमितच्या वडिलांना सांगू लागली. दोघेही घरात शिरताच रियाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. दोघेही सुमितच्या खोलीकडे धावले. सुमितच्या वडिलांना रियाच्या आईला जे दृश्य दाखवायचे होते तसेच घडले होते. समोर बेडवर सुमित बेशुद्ध अवस्थेत होता आणि रियाचे फाटलेले कपडे, डोळ्यातून वाहणारे अश्रू आणि तिच्या शरीरावर ठिकठिकाणी झालेल्या जखमा यामुळे सुमितने तिच्यासोबत काहीतरी चुकीचे केले आहे याची साक्ष देत होते. रियाच्या आईला सुमितचे वडील रागाने लालबुंद झालेले बघायचे होते. सावत्र आईने ओरडत आणि रडत आपल्या मुलीला मिठी मारली. ती ओरडू लागली आणि म्हणू लागली की तुझी इतकी हिंमत की तू माझ्या मुलीची इज्जत लुटलीस. या क्रूर माणसाने माझ्या मुलीची इज्जत लुटली आणि त्याला लाज वाटली नाही. त्याने नात्यांचा कसलाही विचार केलेला नाही. जेव्हा सुमितच्या वडिलांनी रियाची परिस्थिती पाहिली तेव्हा ते रागाने क्रोधित झाले. त्यांनी सुमितला इतके मारले की मार खाऊन सुमितला पण शुद्ध आली होती. सुमितला काही कळतच नव्हते की इथे काय प्रकार घडला आहे. त्याला सत्य समजले तेव्हा खूप उशीर झाला होता. तो रडायला लागला आणि वडिलांसमोर हात जोडून म्हणाला की मी काही केले नाही, मी इथे झोपलो होतो, काय झाले काही कळतच नाही. हा नक्कीच रियाचाच कट आहे. या दोघी तुमच्या मनात माझ्याबद्दल गैरसमज पसरवत आहे. मी असे काही केले नाही. सुमितच्या चेहऱ्यावर एवढ्या जोरात चापट मारण्यात आली की त्याच्या नाकातून रक्त येऊ लागले. आपल्या मुलाच्या चुकीवर पांघरून घालण्याऐवजी सुमितच्या वडिलांनी तत्काळ पोलिसांना बोलावले आणि त्याच्यावर नको तो गुन्हा दाखल करण्यात आला. तो वडिलांकडे आश्चर्याने बघत होता. त्याने आपल्या आईची शपथही घेतली, परंतु आईची शपथ घेतल्यानंतरही त्याला खूप मारण्यात आले. पोलिसांनी त्याला पकडून नेले होते. प्रकरण न्यायालयात पोहोचले. लोक म्हणाले की बाप जेव्हा आपल्या मुलाच्या विरोधात असतो तेव्हा मुलगा गुन्हेगार असावा हे सत्य आहे. आता सर्वांची सहानुभूती रियाच्या बाजूने होती आणि यामध्ये सर्व चूक सुमितचीच होती असे वाटत होते. आता त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. फाशीची शिक्षा ऐकून सुमितच्या अंगाचा थरकाप उडाला होता. तो पळून वडिलांकडे गेला. सगळे त्याच्याकडे वळून बघत होते. तो वडिलांच्या पाया पडला. त्याने वडिलांचे पाय धरले. तो रडायला लागला आणि म्हणाला की बाबा, मी असं काही केलं नाही, मला मरायचं नाही, कृपया मला वाचवा. तुम्हाला मला पायलट बनवायचं होतं ना. माझ्या आईची ही इच्छा होती की मी महान माणूस व्हावं. तुम्ही मला असे कसे मरे देऊ शकतात? मला खूप भीती वाटत आहे. मला जगायचं आहे. मला तुमच्या बरोबर राहायचं आहे. कृपया मला माझ्यावर विश्वास ठेवा. पण जर मी सुमितला माफ केले तर या मुलीवर अन्याय होईल या भीतीने त्याच्या वडिलांनी त्याला शिवीगाळ करून ते तिथून निघून गेले. पोलिसांनी त्याला पकडून बाल कारागृहात नेले होते. 2 आठवड्यांनी त्याला फाशी दिली जाणार होती. त्याला 2 दिवस जेवण दिले गेले नाही. त्याला खूप मारहाण करण्यात आली. जबाब नोंदवून घेण्यात आला. त्याच्यावर खूप अत्याचार करण्यात आले. मात्र तुरुंगात येणाऱ्या मुलांसाठी स्वतंत्र जेल बनवले जाईल असा कायदा भारतात आहे. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा जुलूम होणार नाही, तर त्यांना तिथे शिक्षण पण दिले जाईल. त्यांची चांगली काळजी घेतली जाईल. चांगला माणूस घडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. पण सुमित सोबत असं काहीच घडलं नव्हतं. हवालदार त्याला दिवसभर त्रास देत असत आणि रात्री खोडकर मुले त्याला वेगवेगळ्या पद्धतीने त्रास देत असत. शेवटी सुमितचा फाशीचा दिवस आला. यावेळी केवळ रिया नाही तर तिची आई आणि सुमितचे वडीलही उपस्थित होते. सुमितला फासावर दिले जात होते तेव्हा त्याने एकदाही वडिलांकडे वळून पाहिले नव्हते. होय, पण सुमितने रियाकडे नक्कीच पाहिलं होतं. त्याच्या डोळ्यात अशा प्रकारचा राग होता की रिया घाबरून दुसऱ्या ठिकाणी बघू लागली. तिची त्याच्या नजरेला नजर देण्याची हिंमतच होत नव्हती. सर्व औपचारिकता पूर्ण करून सुमितला फासावर नेण्यात आले. त्याच्या चेहऱ्यावर मृत्यूची भीती असेल असे सर्वांना वाटत होते, पण नाही. त्याच्या चेहऱ्यावर हसू होतं. हसत हसत त्याने सावत्र आई आणि बहिणीकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात एक विचित्र प्रभाव होता. तेव्हा दोघीही घाबरून एकमेकांच्या चेहऱ्याकडे पाहू लागले. आजचा दिवस आपल्या आयुष्यातील खूप मोठा दिवस असेल असे त्या दोघींना वाटले. अखेर संपूर्ण मालमत्ता आता सावत्र आई आणि तिच्या मुलीच्याच हातात जाणार होती. सुमितच्या गळ्यात दोरी लटकवत असतानाच एक महिला ओढत फाशी देणाऱ्या कट्ट्यावरती आली. ती म्हणाली की सुमितला सोडून द्या.
तो निर्दोष आहे, याला काहीही करू नका. एका निष्पाप मुलावर आरोप करणाऱ्या खोट्या लोकांना देव शाप देईलच. तिचा आवाज ऐकून रिया आणि तिच्या आईला धक्काच बसला. ती रडतच पुढे आली. सुमारे 45 ते 50 वयोगटातील ही महिला सुमितच्या घरी काम करायची. ती त्यांच्या घराची खास मोलकरीण होती. तिने सर्वांसमोर जे सांगितलं त्यामुळे सर्व काही बदलून गेलं. सुमितचा काहीही दोष नाही, तो निरागस बालक आहे, असे महिलेने ते सांगायला सुरुवात केली. संपूर्ण दोष साहेबांच्या नवीन बायकोचा आणि तिच्या मुलीचा आहे. रिया आणि तिची आई सुमितला खूप त्रास देत असत. सुमितला दुधात औषध मिसळून देण्यापासून ते स्वतःच्या मुलीला तिचे कपडे फाडून खोलीत पाठवण्यापर्यंत तिने जे काही केले तो त्याच्या सावत्र आईचा कट होता. हे सर्व मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले होते, पण मी तोंड उघडू शकले नाही, कारण मला या खतरनाक महिलेची भीती वाटत होती. पण बऱ्याच रात्रीपासून माझी पहिली मालकीण म्हणजे सुमितची खरी आई माझ्या स्वप्नात येत होती आणि म्हणत होती की माझ्या मुलाच्या बाजूने साक्ष दे. जर माझा मुलगा मेला तर माझ्या आत्म्याला कधीही शांती मिळणार नाही आणि मी तुला कधीही माफ करणार नाही. मी आता गप्प बसू शकत नाही, असे म्हणत ती धावत आली. सावत्र आई आणि तिची मुलगी यांचे सत्य उघड व्हायला सुरुवात झाली. त्यामुळे त्यांच्या पायाखालची जमीनच निघून गेली. रिया आणि तिची आई म्हणाली की असे काही नाही, ही बाई खोटे बोलत आहे. पण सर्वांसमोर त्या दोघींचे सत्य समोर आले होते. या दोघींचेच कट कारस्थान आहे हे उघड झाले. तसेच सुमितची सन्मानपूर्वक निर्दोष मुक्तता करण्यात आली. सावत्र आई आणि मुलगी दोघींनाही तुरुंगात टाकण्यात आले. याशिवाय सुमितच्या वडिलांनीही त्या महिलेला घटस्फोट दिला. आता सुमितच्या वडिलांना स्वतःची खूप लाज वाटत होती. नवीन लग्न करून आलेल्या या महिलेचे आणि तिच्या मुलीचे ऐकून त्यांनी सुमितला संशयाने पाहिलं होतं, त्याला मारलं होतं. एवढेच नाही तर आपल्या स्वतःच्या मुलाला फाशीची शिक्षा सुनावली. सुमितच्या वडिलांनी हात जोडून सुमितची माफी मागितली. सुमितने आपल्या वडिलांचे हात पकडले आणि तोही रडू लागला. तो पूर्णपणे खचून गेला होता, कारण जगाचं ऐकून त्याचे वडील त्याला फासावर चढवणार. मोलकरीण देवासारखी धावत आली आणि सुमित निर्दोष मुक्त झाला होता. सुमितने आणि सुमितच्या वडिलांनी त्या मोलकरणीचे सुद्धा आभार मानले. सुमितचे वडील मोलकरणीला म्हणाले की तू माझे डोळे उघडलेस, मी तुझा जीवनभर आभारी राहीन. आता सुमित आणि त्याच्या वडिलांमध्ये सर्व काही ठीक चालले होते. तसेच सुमितच्या वडिलांनी पुन्हा लग्न करणार नाही असे ठरवले होते. जेलमधून आल्यानंतर काही दिवस सुमितची मनस्थिती ठीक नव्हती, कारण तो खूप मोठ्या संकटातून बाहेर आला होता. पण त्याच्या घरातील मोलकरणीने, जिने त्याच्या बाजूने साक्ष देऊन त्याची सुटका केली होती, तिने आणि त्याच्या बाबांनी त्याला समजावून त्या परिस्थितीतून बाहेर काढले आणि त्याला पुढे शिक्षण घेण्यासाठी तयार केले. सुमितने आता उच्च शिक्षण घेतले आहे. तो एक खूप मोठा सरकारी अधिकारी झाला आहे. त्याचे लग्न होऊन आता तो सुखाने संसार करत आहे. परंतु त्याच्या आयुष्यात हा प्रसंग घडला होता, तो प्रसंग अजूनही तो विसरलेला नाही. त्याच्याप्रमाणे इतर कोणत्याही मुलाला अथवा मुलीला जर आपल्या सावत्र आई बाबांकडून विनाकारण त्रास दिला जात असेल तर अशा मुला मुलींसाठी सुमितने एक संस्था सुरू केली आहे. त्या संस्थेमध्ये दाखल होणाऱ्या मुला मुलींना योग्य मार्गदर्शन करून, गरज पडल्यास त्यांच्या शिक्षणाचा खर्च करून अशांच्या आयुष्यात आनंद भरण्याचे कार्य सुमित करत आहे. त्याच्या या कामात त्याची बायको सुद्धा त्याला मदत करत आहे. सुमित आता कितीही मोठा झाला असला, समाजात त्याचे नाव लौकिक झाले असले तरी तो आजही त्या वयोवृद्ध मोलकरीण बाईंना विसरलेला नाही, कारण त्यांनीच खऱ्या अर्थाने त्याला नवे जीवन दिले होते. ज्या दिवशी त्यांनी पुढे येऊन सुमितच्या बाजूने साक्ष दिली, त्या दिवशीपासून त्याने त्यांना आपल्या आईच्या स्थानी मांडले. अशा परोपकारी आईची सुद्धा तो निस्वार्थपणे सेवा करत आहे. त्या मोलकरीण बाईंना सुद्धा मुलबाळ झाले नव्हते, म्हणून त्यांच्या नवऱ्याने त्यांना घराबाहेर काढले होते आणि स्वतः दुसरे लग्न केले होते. आता सुमितच्या रूपाने त्यांना एक मुलगा मिळाला होता आणि ज्या सुमितने लहान असताना आईचे छत्र हरवले होते, त्याला सुद्धा अशी एक व्यक्ती मिळाली होती जी त्याला आईची माया देत होती. असे म्हणतात ना की माणूस प्रामाणिक असेल, त्याच्या मनात कोणाविषयी राग किंवा द्वेष नसेल, तर अशा माणसांच्या मदतीला नक्कीच देवासारखी माणसे धावून येतात. अशा माणसांचा प्रवास हा नेहमीच खडतर असतो, पण त्यांचा शेवट हा नेहमीच गोड असतो. ही गोष्ट प्रामुख्याने नमूद करावीशी वाटते. तर मित्रांनो, कशी वाटली कथा ते कमेंट करून नक्कीच सांगा. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.